मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बाजाराच्या वर्गीकरणाचा अभ्यास आपण करत होतो आणि त्यामध्ये स्थळानुसार आणि कालावधीनुसार आपण बाजाराचं वर्गीकरण पाहिलेलं आहे. बाजार वर्गीकरणाचा तिसरा प्रकार म्हणजे स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा असे दोन मुख्य प्रकार पडतात आणि अपूर्ण स्पर्धेचे परत मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारयुक्त स्पर्धा असे तीन उपप्रकार पडतात. तर या दोन्हीही मुख्य प्रकारांचा आणि या तीन उपप्रकारांचा आपण सविस्तर अशा पद्धतीनं आढावा घेणार आहोत. तर त्यापैकी स्पर्धेनुसार बाजाराचा पहिला प्रकार म्हणजे पूर्ण स्पर्धा. तर या पूर्ण स्पर्धेच्या संदर्भामध्ये आपण प्रथमतः पूर्ण स्पर्धा कशाला म्हणायचं हे ढोबळमानानं जाणून घेऊया. अर्थात पूर्ण स्पर्धेचा अर्थ जाणून घेऊया आणि त्यानंतर अर्थतज्ञ आणि शास्त्रशुद्ध अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धेची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपण समजून घेऊया. तर बघा, ज्या बाजारात बाजाराचं संपूर्ण ज्ञान असणारे असंख्य ग्राहक व विक्रेते कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात, अशा बाजाराच्या प्रकारास पूर्ण स्पर्धा असं म्हणतात. तर असा हा बाजाराचा प्रकार आहे. असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान अशा वैशिष्ट्यांवर आधारित हा बाजाराचा प्रकार आहे. तर ढोबळमानाने पूर्ण स्पर्धेचा हा अर्थ होतो. यानंतर श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी पूर्ण स्पर्धेची व्याख्या केलेली आहे, ती त्यांच्याच शब्दामध्ये आपण समजून घेऊया. बघा, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्णतः लवचिक असते, तेव्हा पूर्ण स्पर्धेचा बाजार अस्तित्वात येतो, असं श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी पूर्ण स्पर्धेची शास्त्रशुद्ध अशा स्वरूपाची व्याख्या केलेली आहे. पूर्ण स्पर्धेचा अर्थ पाहत असतानाच त्या अर्थामध्ये पूर्ण स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासाला मिळालेली आहेत. पूर्ण स्पर्धेचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आपण पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यांवरती सविस्तर अशा पद्धतीनं चर्चा करूया. याला तुम्ही पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये म्हणा, पूर्ण स्पर्धेच्या आवश्यक अटी म्हणा, किंवा यालाच तुम्ही पूर्ण स्पर्धेची गृहीतके म्हणा. याला आपण आवश्यक अटी, गृहीतके किंवा वैशिष्ट्ये या पद्धतीनं संबोधू शकतो. तर यानंतर आपण पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करणार आहोत. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची अनेक वैशिष्ट्ये विषयित केली जातात. तर त्या वैशिष्ट्यांचा सविस्तर अशा पद्धतीने अभ्यास आपण करूया. बघा, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की या बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेते
या दोघांची संख्या ही असंख्य असते. म्हणजे या बाजारामध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात आणि त्यामुळं वैयक्तिक पातळीवरती एखाद्या उपभोक्त्यांनी मागणी कमी किंवा अधिक केली म्हणून वस्तूच्या किमतीवर त्याचा कोणताच प्रभाव पडत नाही किंवा एखाद्या विक्रेत्याने वैयक्तिक पातळीवरती वस्तूचा पुरवठा कमी जास्त केल्यामुळं तो किमतीवरती नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही. ज्याप्रमाणे पावसाचा एक थेंब सागरामध्ये पडला काय आणि न पडला काय सागरावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे पावसाचा एखादा थेंब सागरामध्ये पडल्यामुळं सागराचं काही महासागरामध्ये रूपांतर होत नाही किंवा सागरामधून पावसाचा एखादा थेंब काढून घेतला, पाण्याचा एखादा थेंब काढून घेतला आणि त्यामुळं सागराचं काही नदीमध्ये रूपांतर होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीची स्थिती ग्राहक आणि विक्रेते या दोघांचीही पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये झालेली असते. वैयक्तिक पातळीवरती मागणी किंवा पुरवठा कमी किंवा अधिक करून ते किमतीवर प्रभाव निर्माण करू शकत नाही. हे का होतं? कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहक आणि विक्रेत्या या दोघांची संख्या असंख्य असते आणि त्यामुळं वैयक्तिक पातळीवरती विचार करू जाता यांची स्थिती ही त्या पावसाच्या थेंबासारखी होते. तो थेंब सागरामध्ये पडला काय किंवा नाही पडला काय सागराच्या पाणी पातळीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. तर अशा पद्धतीनं त्यांची परिस्थिती होते. यानंतर पूर्ण स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तू या एकजिन्सी असतात. एकजिन्सी असतात म्हणजे काय तर एकसारखे असतात. रंग, रूप, चव, आकार, प्रकार, गुणवत्ता, दर्जा या सर्वच बाबतीमध्ये या वस्तू एकमेकाला पूर्णता पर्यायी असतात. तर एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला नमूद करता येतं. बघा, व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या तांदळाचं उत्पादन असंख्य शेतकरी करतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या तांदळाच्या बाबतीमध्ये आपल्याला एकजिन्सीपणा अनुभवाला येतो. तसंच एकजिन्सीपणा पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये दिसून येतो. असं पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं एक वैशिष्ट्य म्हणून नमूद केलं जातं. यानंतर मुक्त प्रवेश आणि निर्गमन. बघा, पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांना कोणत्या वस्तूची खरेदी करायचं, कोणत्या वस्तूची खरेदी करायचं नाही याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक हा राजाच असतो, कारण त्याच्या आवडीनिवडीनुसारच उत्पादक हे वस्तूचं उत्पादन करत असतो. एखाद्या वस्तूची किंमत ग्राहकाला पसंत नाही पडलं तर तो बाजारामधून जाऊ शकतो. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकाला जसं आगमन आणि निर्गमनाचं स्वातंत्र्य असतं तसंच
उत्पादकाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला अनुभवाला येतो. एखाद्या उद्योगधंद्यामध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या उत्पादकाला जर तोटा होत असेल तर तो उद्योग व्यवसाय बंद करू शकतो आणि दुसरा उद्योग व्यवसाय तो सुरू करू शकतो. त्याला या बाबतीमध्ये त्याच्यावर कोणतीही निर्बंध घातले जात नाहीत. किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये अधिक नफा आहे असं जर उद्योजकाला वाटत असेल तर तो सहजासहजी त्या उद्योग व्यवसायामध्ये प्रवेश करू शकतो. म्हणजे उत्पादकाला आणि ग्राहकांना सुद्धा पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये आगमनाचं जसं स्वातंत्र्य आहे तसंच निर्गमनाचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. या बाबतीमध्ये ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही आगमन निर्गमनाचं पूर्ण स्वातंत्र्य पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये बहाल केलं जातं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तू या एकजिन्सी असतात आणि त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वाहतूक खर्चाचा अभाव आहे असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. त्यामुळं मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनानं या बाजारामध्ये एकच समतोल किंमत प्रस्थापित होतं. संपूर्ण बाजारपेठेमध्ये तीच एक किंमत प्रस्थापित होते आणि त्यामुळं पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये एकच किंमत अस्तित्वात येते. हे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला नमूद करता येईल. यानंतर बाजाराचं संपूर्ण ज्ञान. तर बाजाराचं हे संपूर्ण ज्ञान ग्राहकांनाही असतं आणि विक्रेत्यांनाही असतं. बाजारामध्ये वस्तूची मागणी काय, वस्तूचा पुरवठा काय, एखाद्या वस्तूची गुणवत्ता काय आहे, त्याचा दर्जा काय आहे, असं बाजारपेठेच्या संदर्भामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचं ज्ञान ग्राहक आणि विक्रेते या दोघांनाही असतं. अर्थात बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान हे ग्राहक आणि विक्रेत्यांना असतं. हे पूर्ण स्पर्धेचं एक महत्वपूर्ण अशा स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. आता गतिशीलता बघा, उत्पादनाचे 4 घटक असतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर उत्पादनाच्या या घटकांच्या बाबतीमध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये व्यावसायिक गतिक्षमता आणि स्थळांच्या बाबतीतली गतिक्षमता या दोन्ही बाबतीमध्ये उत्पादनाचे हे घटक पूर्ण गतिक्षम असतात. म्हणजे उत्पादनाचे हे घटक एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये जाऊ शकतात, एका स्थळातून दुसऱ्या स्थळावरती जाऊ शकतात. म्हणजे बघा, लातूरचा कामगार दिल्लीला जाऊन काम करू शकतो, लातूरची यंत्रसामुग्री दिल्लीला जाऊ शकते किंवा दिल्लीची यंत्रसामुग्री लातूरला येऊ शकते. उद्योजक एक व्यवसाय बंद करून दुसरा उद्योग व्यवसाय निवडू शकतो, त्या क्षेत्रामध्ये तू जाऊ शकतो. या अर्थानं उत्पादनाच्या घटकांच्या बाबतीमध्ये पूर्ण गतिशीलता आढळून येते. हेही पूर्ण स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतं.
यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेच्या या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्था ह्या समान आणि जवळजवळ असतात असं गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळं वाहतूक खर्च हा शून्य असतो किंवा वाहतूक खर्चाचा हा या बाजारपेठेमध्ये अभाव आढळून येतो असं या स्पर्धेचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. मुळात उद्योग संस्था ह्या जवळजवळ असल्यामुळं वाहतूक खर्च येतच नाही असं गृहीत धरलेलं आहे. वस्तूची किंमत का वाढते? बघा, एखाद्या वस्तूचं उत्पादन दिल्लीमध्ये झालं असेल आणि तीच वस्तू जर लातूरच्या मार्केटमध्ये विकली जात असेल तर दिल्लीच्या मार्केटमधल्या त्या वस्तूची किंमत आणि लातूरच्या मार्केटमधील त्याच वस्तूची किंमत याच्यामध्ये आपल्याला भिन्नता जाणवेल. तर ही भिन्नता का जाणवली? तर अंतरामुळे ही भिन्नता जाणवली. अंतर अधिक असल्यामुळं वाहतूक आली आणि वाहतुकीवरती खर्च झाल्यामुळं वस्तूच्या किमतीमध्ये हा फरक पडला. तर अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वाहतुकीचा खर्च होतच नाही असं गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळं वस्तू एक जिन्सी असल्यामुळं आणि वाहतुकीचा खर्च हा शून्य असल्यामुळे या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एकच किंमत प्रस्थापित होतं असं गृहीत धरलं जातं. आणि सगळ्यात शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारी निर्हस्तक्षेपाचे धोरण. बघा, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, ती किती प्रमाणामध्ये करायचं, ते भांडवल प्रधान उत्पादन तंत्राच्या आधारे करायचं का श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या आधारे करायचं, या बाबतीमध्ये सरकार उत्पादकावरती कोणतीही निर्बंध लादत नाही. किंवा वस्तूची किंमत काय ठेवायची याही बाबतीमध्ये ग्राहकांनी कोणत्या वस्तूची खरेदी केली पाहिजे आणि कोणत्या वस्तूची खरेदी नाही केली पाहिजे याचं सुद्धा पूर्ण स्वातंत्र्य हे ग्राहकांना देण्यात आलेलं असतं. सरकार उत्पादन, किंमत, वाहतूक अशा कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही स्वरूपाची बंधनं ग्राहक किंवा विक्रेत्यावरती लादत नाही. सरकार या बाबतीमध्ये बाजार यंत्रणेला पूर्ण स्वातंत्र्य देतं. बाजार यंत्रणा ही एक अशी यंत्रणा आहे की या यंत्रणेमध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं ही यंत्रणा शोधून काढत असते. वस्तूची किंमत कशी ठरते या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये? ते मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने ठरत असते. तर अशा पद्धतीनं सरकार निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारत असतं. तर अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेच्या बाबतीमध्ये हे नमूद करता येतील. आता बघा, ही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर पूर्ण स्पर्धेचा हा बाजाराचा प्रकार हा काल्पनिक आहे, व्यवहारामध्ये तो आढळून येत नाही हे आपल्या लक्षात येईल. हे असं जरी असलं तरी एकंदर अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी आणि बाजाराचे विविध प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा अभ्यास हा करावाच लागतो. पूर्ण स्पर्धेचा बाजार हा आधारभूत आहे यासाठी असंही आपल्याला म्हणावं लागतं. याही शब्दात आपल्याला पूर्ण स्पर्धेचं महत्त्व हे विशद करता येईल. तर हा निश्चित पद्धतीनं काल्पनिक आणि व्यवहारामध्ये आढळणारा बाजाराचा प्रकार जरी नसला तरी तो बाजाराचा आदर्श प्रकार आहे हे आपल्याला कबूल करावं लागेल. या ठिकाणी हे नमूद करावे लागेल. हा बाजाराचा आदर्शाच्या स्वरूपाचा प्रकार आहे. अनेक अर्थतज्ञाच्या सुपीक डोक्यातून निघालेली ही कल्पना आहे असंही या
बाजाराचं वर्णन करत असताना सांगितलं जातं. त्यामध्ये तथ्य आहे, याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु बाजाराचा हे आदर्श प्रकार आहे हेही आपल्याला नमूद करावं लागेल. तर अशा पद्धतीनं या तासिकेमध्ये आपण पूर्ण स्पर्धेचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य याच्यावरती सविस्तर अशा स्वरूपाची चर्चा केलेली आहे.